नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून पहिली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट लागलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची दुसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, आणखीन या ठिकाणी किती लिस्टा लागणार आहे, त्याचबरोबर यावर्षी कट किती जाणार आहे, एसटी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी जी लिस्ट लागणार आहे तर त्यामध्ये जे कट ऑफ घसरणार आहे. ठीक आहे, पहिला जो कट ऑफ लागला होता तो एकदम हाय लागला होता. ठीक आहे, म्हणजे 95च्या वरती 96च्या वरती 100 पैकी 100% असा कट ऑफ लागला होता. तर हा कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी घसरणार आहे. ठीक आहे, कमी जाणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएसचे किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, फर्जी मुलं या ठिकाणी किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे राज्य आहे, पहिलं जे राज्य आंध्र प्रदेश झालं, आसाम झालं, दिल्ली झालं, पंजाब झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, ओडिशा झालं, केरळ झालं, तेलंगणा झालं. तर आता ह्या एवढ्या राज्यामधून जे जवळपास 21,000 मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, हे पहिली जी लिस्ट लागली तर पहिल्या लिस्टमध्ये जवळपास 21,000 मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आणि यामधलं जर आपण बघितलं तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो फर्जी मुलं सुद्धा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगणार आहे की दुसरी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत जाणार आहे. तर पहा, सेकंड लिस्ट जे तुमची लागणार आहे, पहिली लिस्ट तर तुमची लागली आता. ठीक आहे, पहिली लिस्ट ज्या पण मुलाचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, दुसरी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. ठीक आहे, तर आता दुसरी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे तर मी तुम्हाला सांगतो 10 सप्टेंबर पर्यंत जे दुसरी लिस्ट तुमची या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएसची येणार आहे. ठीक आहे, तर हे येणार आहे 10 सप्टेंबर पर्यंत लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, आणि कट ऑफ सुद्धा कमी जाणार आहे मागच्या पहिल्या लिस्टपेक्षा. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर पहा जवळपास 21,000 मुलांचं सिलेक्शन झालं म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये. ठीक आहे, आणि यामधले जवळपास फर्जी मुलं सुद्धा जास्त आहे. यामध्ये फक्त 3,000 मुलं रिअल आहे की त्यांनी बा खरंच त्या ठिकाणी खरंच त्यांना तेवढे पर्सेंटेज आहे. तर 3,000 मुलांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कम्प्लीट या ठिकाणी झालेलं आहे. आणि पोस्ट ऑफिस डिटेल्सचं जे व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी मित्रांनो हे 2 वेळाच करावं लागत असते. ठीक आहे, पहिल्यांदा त्यांनी केलं आणि दुसरं जे ह्या व्हेरिफिकेशन तर ते 3 सप्टेंबर पर्यंत जे दुसरं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण बघितलं तर 3,000 मुलांचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता तुम्ही सांगा हे जे बाकीचे फर्जी मुलं आहे जवळपास 21,000 मधले, तर यामधले जे फर्जी मुलं आहे, फर्जी मुलं कायले जाणार आहे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला, कारण की हे जर त्या ठिकाणी गेलं तर त्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. तर यांनी काय केलं मुलांनी की यांनी स्वतःवरून 100 पैकी 100% ज्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना टाकलेले आहे. कारण की आता फॉर्म भरणं आपण सुद्धा मोबाईल मधूनच फॉर्म भरू शकतो. तर या ठिकाणी जे सगळे हे फर्जी मुलं आहेत. ठीक आहे, तर यांनी मुलांनी काय केलंय की प्रत्येक विषयामध्ये 100 पैकी 100 त्या ठिकाणी टाकलेला फॉर्म भरायच्या वेळेस. ठीक आहे, मराठी विषयामध्ये 100 पैकी 100, हिंदी विषयामध्ये 100 पैकी 100%, इंग्रजीमध्ये 100 पैकी 100%, त्याचबरोबर सायन्समध्ये 100 पैकी 100%, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा 100 पैकी 100%, मॅथमध्ये सुद्धा 100 पैकी 100% मुलांनी या ठिकाणी टाकलेले आहे. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो फर्जी मुलं आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि ह्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जागा या ठिकाणी खाली आहे. ठीक आहे, तर आता एवढ्या मोठ्या लिस्ट खाली आहे तर मग एवढ्या मोठ्या जागा खाली आहे तर त्यामुळेच त्यांना लिस्ट लावावं लागते. तर पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट या ठिकाणी लागणार नाही, तर याच्या जवळपास 6 ते 7 लिस्टा यावर्षी लागणार आहे. कारण की जागा सुद्धा 44,228 जागा आहे. ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएसची जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी पहिली लिस्ट झालं. ठीक आहे, त्याचबरोबर दुसरी लिस्ट झाली, तिसरी झालं, चौथी झालं, 5वी झालं, 6वी झालं, 7वी झालं. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 7 लिस्टा लागणार आहे. तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट तुम्हाला मी देत राहणार आहे. ठीक आहे, तर जागा एवढ्या मोठ्या खाली आणि मुलांनी या ठिकाणी जे फर्जी यामध्ये माहिती या ठिकाणी टाकलेली आहे तर त्यामुळे त्यांना आता दुसरी लिस्ट या ठिकाणी लावावं लागते. तर दुसरी जी लिस्ट आहे तुम्हाला या ठिकाणी 10 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे दुसरी लिस्ट. ठीक आहे, आणि आपण याचं बघितलं आपण पहिली जी लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची
तर पहा 100 पैकी 100% जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागलेली आहे, 100 पैकी 97 वर लिस्ट या ठिकाणी लागली आहे. सर्व कॅटेगरी एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीची. ठीक आहे. तर पहिली जी लिस्ट आहे एकदम हाय मध्ये लागलेली आहे. ठीक आहे. तर भरपूर मुले या ठिकाणी खचून गेलेले आहेत, तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे. ठीक आहे. तर भरपूर मुले यामध्ये फर्जी आहेत. पहिल्या लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर दुसऱ्या लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर आपण बघितलं जो कटाप जो लागत असते तो पहिली जी लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो सर्व डिव्हिजनचा जो कटाप आहे हा एकसारखा लागत नाही. ठीक आहे. कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी सुद्धा लागते, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जास्त सुद्धा या ठिकाणी लागते. ठीक आहे. जसं कोणकोणत्या डिव्हिजनचा 100 पैकी 100% सुद्धा पहिल्या लिस्ट मध्ये लागला आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा 100 पैकी 95 पर्यंत सुद्धा या ठिकाणी कटाप गेलेला आहे. ठीक आहे. आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा 60% सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जाऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये. ठीक आहे. तर मी त्याचं सुद्धा तुम्हाला पुढे उदाहरण देणार आहे. तर हे ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जास्त मुलं फर्जी मुलं त्यांना सापडलेले आहे. आणि यावर्षी आपण महाराष्ट्राचा जर कटाप बघितलं तर महाराष्ट्राचा कटाप यावर दुसरी जी लिस्ट आहे हे थोडी कमी जाणार आहे, एकदम हाय या ठिकाणी जाणार नाही आहे. तर पहा जवळपास मी तुम्हाला सांगतो अंदाजे जो कटाप जाऊ शकतो तर हा जवळपास 80च्या वरचा जर तुम्हाला टक्के असेल 80 किंवा तुम्हाला 85च्या वरचा जर टक्के असेल तर नक्कीच तुमचं ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. जरी तुमचं ह्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज असेल, दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं मागच्या वर्षी जर बघितलं आपण त्याच्या मागच्या वर्षी 2022ला ज्या पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती निघाली होती 40,000 प्लस जागांसाठी. आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवलं लिस्टा त्यावेळेस जवळपास 7 ते 8 लिस्टा त्यावेळेस लागल्या होत्या. आणि 8व्या लिस्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो जो गोवा डिव्हिजन आहे, तर हा गोवा डिव्हिजन होता विद्यार्थी मिळवलं महाराष्ट्राचा. तर गोवा डिव्हिजनचा जो कटाप गेला होता तर तो जवळपास जे ओबीसी कॅटेगरी आहे तर ओबीसी कॅटेगरीचा हा कटाप गेला होता त्यावेळेस जवळपास 60 पर्यंत या ठिकाणी कटाप गेला होता. ठीक आहे. 100 पैकी फक्त. ठीक आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा जो कटाप गेला होता तर हा जवळपास 65 पर्यंत त्या ठिकाणी गेला होता. ठीक आहे. आणि एसटी कॅटेगरीचा सुद्धा 61 पर्यंत ज्या विद्यार्थी मिळवलं त्यावेळेस कटाप गेलेला होता. म्हणजे सांगायचं एवढंच की कोणकोणत्या डिव्हिजनचा कटाप जास्त सुद्धा लागते, कोणकोणत्या डिव्हिजनचा कटाप कमी सुद्धा लागते. ठीक आहे. ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले असेल तर त्या ठिकाणी कटअप तर जाणार आहे. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी नक्की तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. तर महाराष्ट्रामध्ये असे काही डिव्हिजन आहे की त्यामध्ये कमी अर्ज आलेले आहे. ठीक आहे. आताच्या कंडिशनला तर त्या ठिकाणचा कटअप ज्या विद्यार्थी मित्रांनो कमी जाऊ शकतो. म्हणजे ज्यांना सुद्धा 70% जरी असेल, ठीक आहे, 70% असेल, 80% असेल किंवा 90% असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी काही डिव्हिजन मध्ये सिलेक्शन होऊ शकते. 70%च्या वरचा जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर. ठीक आहे. तर म्हणजे सांगायचं एवढंच की 7व्या लिस्ट पर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो कमी कटाप या ठिकाणी जाणार आहे. जसजसे लिस्ट लागते तसं कटाप या ठिकाणी कमी होत जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण म्हणजे जास्त फर्जी मुलांनी पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय, त्यामुळे जागा अजूनही खाली आहे. अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार आहे, दुसरी लिस्ट लागल्यानंतर आणखी सुद्धा या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. ठीक आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजच्या दिवसात आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.